आम्ही संख्या बोलतोय. ते कळलंय मला. वेगळं इंट्रोडक्शन द्यायची गरज नाहीये. फोन कशाला केला ते बोला. भाईसाहेब, तुम्ही शूरवीर आशिषला भेटायला गेला होता ना, तिथं तुमचं काय बोलणं झालं ते विचारायला फोन केला होता. काय मूर्खपणा आहे हा. तुम्ही कोण मला हे विचारणार आहे? आता तुम्ही मला अपडेट्स विचारणार? संख्ये स्वतःच्या लायकीत राहा, कळलं ना? इथे माझ्याऐवजी दुसऱ्या कोणी फोन उचलला असता तर काय वाट लागली असती, कळतंय का? जी, चुकलो माझं. फोन ठेवा मग आता. काकू, तुम्ही? तुम्हालाच भेटायला आले मी. कुठे बाहेर निघालात का तुम्ही दोघं? नाही, मीच निघाले होते. सुहास नाहीये घरी. तुम्ही या ना. सुहास घरात नाहीये? अगं बाई, कुठे गेला हा? काकू, त्याची इम्पॉर्टंट मीटिंग होती, तिकडेच गेलाय. कमाल आहे गं या मुलाची. तुला इथे बोलावलंय आणि तुझ्या बरोबर वेळ घालवायचा सोडून हा कामं कसली करत बसलाय? कामं पण महत्वाचीच आहेत ना. आपल्या माणसांपेक्षा कामं महत्वाची नसतात ना. अगं, हेच दिवस असतात एकमेकांबरोबर वेळ घालवायचा, मज्जा करायची. पण तू काही काळजी करू नकोस. मी आले ना आता इकडे. आता मी तुला कंपनी देईन. शालिनी ताई कशी आहे? मावशी मस्त. आणि आमची मनू? ती आणि पिल्लू दोघही मज्जेत. एक सांगू तुला? सांगा ना. प्रिया, बरं झालं तू इकडे आलीस ते. मध्यंतरी ज्या काही घटना घडल्या त्यामुळे सुहास खूप डिस्टर्ब झाला होता. तो बोलून नाही दाखवत, पण कळतं ना ग. लहानपणापासून पाहते त्याला, इतकं नक्कीच ओळखू शकते. पण आता तू आलीयस ना इकडे, त्याला नक्की आधार वाटेल बघ, मला खात्री. अगं, मी गप्पा काय मारत बसले? मी आपल्या दोघींसाठी छान चहा करून आणते. नाही, नको. तुम्ही कशाला काकू, मी पटकन करून आणते. तुम्हाला निघायची पण घाई असेल ना? मला कशाला निघायची घाई? मी अगदी वेळ काढून आले आज तुमच्याशी गप्पा मारायला. आणि बघ ना का, ठोंब्या नेमका घरात नाहीये. पण एका अर्थी बरंच झालं, आपल्या दोघींना तरी गप्पा मारता येतील. हो. आणि हा आला ना की तुला इथे एकटीला बसवल्यामुळे मला त्याचा का नाही धरता येईल चांगला. मग बसा तुम्ही, मी चहा करून आणते. चला, म्हणजे आज मला तुझ्या हातचा चहा प्यायला मिळेल. आले. चहा. घरातली बाकीची माणसं कुठे आहेत? घरातले सगळे बारशाच्या खरेदीसाठी बाजारात गेलेत. फक्त मंजुषाताई आहेत घरात. सकाळी मी सरनाईकांकडे जाऊन त्यांना बारशाचं आमंत्रण देऊन आलो, म्हणून तू फोन करून माझे आभार मानलेस. पण ते करायची काही गरज नव्हती, कारण हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं. कसं आहे, तिचं बारसं होईल, उद्या ती मोठी होईल. मोठी झाल्यानंतर कधीतरी जेव्हा ती तिच्या बारशाचा अल्बम बघेल, तेव्हा तिला हा प्रश्न पडू नये की माझे सख्खे आजोबा पृथ्वीराज सरनाईक यांचा माझ्या बारशाच्या दिवशी एकही फोटो का नाही, नाही का? माझ्या मुलीच्या अशा कुठल्याही ऑकवर्ड प्रश्नाला मला उत्तर द्यावी लागू नयेत, म्हणून गेलो होतो मी सरनाईकांकडे. माझ्या मुलीच्या आनंदापेक्षा माझा किंवा सरनाईकांचा इगो मोठा नाहीये माझ्यासाठी.
नाही, त्यामागे तुमची काही कारण असू देत, पण थँक्यू. आई ग आई ग आई आई ग आई अगं हा शाळेत असताना मुलींशी बोलायचंच नाही. बोल 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 म्हणून मागे लागावं लागायचं त्याच्या. अमेरिकेत गेल्यानंतर जरा 4 लोकांमध्ये तो मिसळायला शिकला, तेव्हा जाऊन कुठे बोलू लागला अगं तो. आता जरा जास्तच बोलतो ना. मधुरा त्याला खूप सतवायची अगं, पण मंजिरी नाही हं कधी, म्हणून त्याला ना मंजिरी बरोबरच खेळायचं असायचं. प्रिया, तू काहीच का बोलत नाहीये? नाही म्हणजे मला सुहासच्या लहानपणाबद्दल काहीच माहिती नाहीये, मी काय बोलणार. अगं सुहासच्या लहानपणाविषयी तू का बोलणार? तुम्हा दोघांविषयी बोल ना, तुझ्या आणि सुहास बद्दल सांग काहीतरी. आमच्याबद्दल मी काय सांगू. अरे अगं माऊ, बरं झालं आलास ते, नाहीतर मी एकटीच किल्ला लढवत होते इतका वेळ. काकू अगं मस्करी केली तुझी. खूप छान वेळ गेला तुझ्या बरोबर. तू कधी आलीस माऊ? तू माझ्या सुनेला एकटीला टाकून गेलास ना, तेव्हाच आले मी इकडे. सॉरी, अगं महत्वाचं काम होतं, मीटिंग होती. अरे सॉरी काय सॉरी, मग घरी आणून सोडायचं ना तिला. चुकलं. चुकलं काय? आणि मी जर का इकडे आले नसते तर ती एकटी कंटाळली असते ना. माऊ, आता मी कान धरू का माझे? धर, म्हणजे माझे कष्ट कमी होतील. नको नको, त्यापेक्षा ना मीच धर. हे नको नको, मी धरतो. हे बघ, कच्चा पापड पक्का पापड, गच्च पाहिलंस तुला ना? काकू काकू राहू दे ना, नको. पाहिलंस किती गुणाची आहे माझी प्रिया. आता लगेच तुझी झाली का? हो, माझी सून आहे ना ती. अगं बाई, ए चला निघते मी, मला येऊन खूप वेळ झालाय. ए होऊ दे ना, थांब. आता आलेस तर आमच्या बरोबर जेवून जा, नाही का? हा, आणि नाहीतरी शिवराज काका इंदोरलाच गेलेत ना, मला माहितीये. अरे पण ठरलं म्हणजे ठरलं, तू आमच्या बरोबर जेवणार आहेस आणि मगच घरी जाणार. हवं तर जेवणानंतर आम्ही तुला घरी सोडायला येऊ, मग तर झालं. अरे नको, मी गाडी आणि ड्रायव्हर घेऊन आले यावेळेस. मग काय? अरे हो, उद्या तुम्ही कोल्हापूरला किती वाजता निघणार? आम्ही 9:30 पर्यंत निघू, नाही का? का तू पण येणार आहेस का आमच्या बरोबर? अरे हो, खरं तर चालेल ना, मग आपण लवकरच निघू. मला चालेल प्रिया. हो हो चालेल ना. माऊ, मग आपण उद्या पहाटे 8 वाजता निघूया. डन. डन. मी काय म्हणत होते, आता सुहास आलाय तर एक कप कॉफी होऊन जाऊ दे. अरे मेक युअर पुछपुछ होऊन जाऊ दे. मी आणते. अरे आय लव्ह यू स्वीट हार्ट. सुहास, अरे अगं नाही, म्हणजे तू कॉफी करतेस ना, म्हणून म्हटलंय मी. अरे का छळतोयस तिला? मी आले. उद्या सकाळी पिल्लूच्या बारशासाठी परत कोल्हापूरला निघावं लागेल, पण त्याआधी कुठल्याही परिस्थितीत मला आजच्या आज आशिषला गाठलं पाहिजे. त्यासाठी मला इथे कितीही मोठा तमाशा करावा लागला तरी चालेल.
आई मंजरी वहिनी, अहो काय झालं? अहो काय नाही, हे टेबलचा कोपरा लागला जरा. अरे बापरे, काही क्रीम किंवा जेल वगैरे असेल अहो, का? मी नाही बर्फ नाही, आणते. ठीक आहे ठीक आहे. मंजुषा ताई, हे क्रीम घ्या. हे लावा तिला, बरं वाटेल. सूज असेल तर कमी होईल. एक काम करा, आत घेऊन जा. म्हणजे तुम्हाला क्रीमही नीट लावता येईल आणि तिला आराम करायचा असेल तर आराम करता येईल. हो वहिनी, नाही ठीक आहे. नाही माऊ म्हणजे ना कठीण आहे, कठीण. काय म्हणत होती माहितीये का मला? उद्या 8 वाजता निघायचंय, तेव्हा 6 वाजता मला रिमाइंडर कॉल दे म्हणाली. पण मी सांगतो, हीच 5:30 वाजल्यापासून मला फोन करते की नाही बघ. बघितलंच ना कशी माझी फिरकी घेत होती. सो मॅडम, 2 दिवस कसे गेले कळलं सुद्धा नाही. आता उद्या तुम्ही कोल्हापूरला जायला निघणार. काही हरकत नाही, आजची रात्र आहे ना आपल्याकडे. हे बरं आहे हं तुझं सुहास. सगळं काही स्वतःच्या मनाप्रमाणे करायचं. तुला हवं तेव्हा तू रोमॅन्टिक वागणार, तुला हवं तेव्हा मला एकटीला सोडून जाणार. आणि काय रे, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नव्हता तर मला आणलंच कशाला इकडे? आणि आणून तरी काय केलंस म्हणा? एकटीला बसवून निघून गेलास कामं करायला. पण माझ्यावर पाळत ठेवायला काकूला मात्र बोलवून घेतलंस इकडे. काय बोलतेस सुप्रिया? मी असं कशाला करीन ग? ते मला काय माहित सुहास. मगाशी काकू काय म्हणाल्या ते ऐकलंय मी. बरं झालं आलास, आतापर्यंत कसा बसा किल्ला लढवलाय म्हणे. याचा अर्थ काय समजायचा मी? प्रिया, शी वॉज किडिंग. ती मस्करी करत होती तुझी, आणि तसं ती म्हणाली सुद्धा. आणि तुला तिचा स्वभाव माहितीये ना. सुहास, मला त्यांचाही स्वभाव माहितीये आणि तुझाही स्वभाव चांगलाच माहितीये. शेवटी काय, माझ्या नशिबात फक्त खोटं आहे हे कळलंय मला. आई गेल्यानंतर उधळकरांच्या घरात आश्रित म्हणून राहिले, आणि आता तुझ्याकडे प्रेमाची, विश्वासाची भीक मागते मी. आयुष्यभर माझ्या पदरात नालस्ती, हेटाळणी, हेच. प्रिया, प्रिया, you're unnecessarily picking up a fight. सुहास, एक मिनिट. मला तुझ्याशी अजिबात भांडायचं नाही. मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करते, आणि तुझ्याशी भांडल्यावर माझी काय अवस्था होते ना हे माझं मलाच माहिती. म्हणूनच प्रिया, तू सुहास, मला एक सांग. तू मगाशी इथे थांबू शकला असतास ना? तरी पण नाही थांबलास ना? बरं, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. कामं असतात ती केलीच पाहिजेत, बरोबरच आहे. पण जेव्हा तू आलास तेव्हा तू काकूंना इतक्या आग्रहाने थांबायला लावलंस. याचा अर्थ काय? म्हणजे तुला माझी कंपनी आवडत नाही हेच खरं आहे ना? अरे मग तसं आहे तर सांग ना स्पष्ट. प्रिया, आता आहोत ना आपण एकत्र. मला भीक घातल्यासारखी तुझी सोबत नकोय. तसं नाहीये प्रिया, तू चुकीचा अर्थ काढतेस. मी बरोबरच अर्थ काढते. सुहास, प्लीज काही वेळासाठी मला एकटीला राहू दे. प्रिया, प्रिया, कुठे निघालीस? घाबरू नकोस. जीव द्यायला नाही चालले मी. काही वेळासाठी एकटी फिरीन आणि डोकं शांत झालं की परत ये.
आय होप तोपर्यंत तुला तुझी चूक कळली असेल. पाहतेस काय अशी? दादा होळकरनी तुझी काय अवस्था केली आशिष? इथे काय आलीस? माझं एक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. आशिष, मध्यंतरीच्या काळात तू सत्यजित मंजिरीच्या संसारात धूमकेतू म्हणून आलास. त्यांच्या संसारात वादळ आणलंस पण मोडू शकला नाही. आता तुझ्या तडाख्याची पुन्हा एकदा गरज आहे. तुला कळतं ना मी काय म्हणते ते? आय नो मागच्या वेळी दादा होळकरमुळे तुला खूप प्रॉब्लेम झाला, तुझ्या कामात व्यत्यय आला, पण ह्यावेळी तसं काहीही होणार नाही याची मी गॅरंटी देते. मला सत्यजितला भेटायचंय. वन टू वन, फेस टू फेस, सत्यजित आणि माझी भेट. सुहास, सुहास, सुहास प्लीज बघ ना माझ्याकडे. सुहास, I'm sorry. सुहास, मला माहितीये तुला खूप त्रास झालाय माझ्यामुळे. मी मगाशी उगीच चिडले, वाटेल तसं बोलले, पण मी काय करू? माझी भीती मला संयमाने वागूच देत नाही. मी कितीही प्रयत्न केला, कितीही ठरवलं तरी, म्हणजे ज्या क्षणी मला असं वाटायला लागतं ना की तू माझ्यापासून दूर चालल्यास, त्या क्षणी ती भीती पुन्हा डोकं वर काढते आणि मग मी संयमाने वागूच शकत नाही. वाटेल तशी वागायला लागते. आय नो तुला त्याचा त्रास होतो. I'm really very sorry. सुहास, मला माझी काळजी नाही वाटत आता. फक्त सतत मनात एक धाकधूक असते की तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालं तर. खास करून गेल्या काही दिवसात जे झालंय त्यामुळे जास्तच. आय नो हा विचार मूर्खपणाचा आहे, पण जेव्हा तू अंकिता काकूला थांबायला सांगितलंस ना, तेव्हा मला असं वाटलं की आपला एकांत तुला नकोसा झालाय आता. तू कारण शोधतोयस मला लांब ठेवण्यासाठी. आय नो ऑल दिस इज व्हेरी स्टुपिड. I'm really sorry. तुला बघायचं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. सुहास, माझं तुझ्यावर पूर्ण. थांब. सुहास, 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 हे बघ, हे काय आहे?
एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर. यातल्या 12 गोळ्या एकत्र घेतल्या ना तर माणूस जिवंत राहत नाही प्रिया. काय? त्या हरामखोराने तुला किडनॅप केलं होतं ना, त्याच वेळेला मी ठरवून टाकलं होतं, जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याच क्षणी मी स्वतःला सुद्धा संपवणार होतो.